कधीकधी ना आपण एखाद्या दुकानात जातो आणि तिथे असंख्य गणपतीच्या मूर्ती पाहतो. प्रत्येक मूर्ती सुंदर असते, पण काही मूर्तीकडे पाहिलं की मन तिथेच थांबतं. का थांबतं हे कदाचित आपल्यालाही सांगता येत नाही. कदाचित त्या चेहऱ्यात आपल्याला आपल्या घरचा बाप्पा दिसतो, कदाचित त्या डोळ्यामध्ये आपल्या लहानपणीचा गणपती दिसतो आणि कदाचित त्या एका मूर्तीला पाहून अचानक जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. आज मी अशाच एका ठिकाणी आले आहे, जिथे अनेक घरांचे बाप्पा तयार होऊन उभे आहेत. कुणाच्या घरातला आनंद बनण्यासाठी, तर कुणाच्या नवसाचा भाग होण्यासाठी, कुणाच्या बालपणीची आठवण बनण्यासाठी, तर कुणाच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशा घेऊन येण्यासाठी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही गणपतीच्या मूर्ती पाहिल्या होत्या, पण त्यांचं रूप अजून पूर्ण खुललेलं नव्हतं. कुठे बाप्पांच्या चेहऱ्यावर रंग चढत होता, कुठे सोंडेवर बारीक काम सुरू होतं, कुठे डोळ्यांना भाव दिला जात होता आणि कुठे अगदी छोट्या छोट्या डिझाईन्सवर कलाकारांचं काम सुरू होतं. त्यावेळी बाप्पांचं रूप सुंदर होतंच, पण आज त्याच कामाचा परिणाम पाहायला मिळतोय. आज तेच बाप्पा पूर्ण तयार झाले आहेत. डोळ्यामध्ये भाव आहे, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आहे. सोंड, मुकुट, कपडे, दागिने, प्रत्येक छोटासा डिटेल अगदी सुंदर दिसतोय. आज मी या दुकानात प्रवेश केला आणि समोर इतके सुंदर बाप्पा पाहिल्यावर काही क्षणांसाठी खरंच कॅमेरा हातात आहे हे विसरायला झालं. एका बाजूला मोठ्या मूर्ती, दुसऱ्या बाजूला छोट्या सुंदर मूर्ती. काही बाप्पा अगदी शांत, काहींच्या चेहऱ्यावर खटाळपणा, काही राजेशाही रूपात, तर काही अगदी साध्या आणि प्रसन्न रूपात. पण गंमत अशी आहे ना, आपण कितीही मूर्त्या पाहिल्या तरी आपलं मन कुठेतरी एका मूर्तीवर जाऊन थांबतं. कदाचित त्या मूर्तीचा चेहरा आपल्याला आवडतो, कदाचित डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवतं, किंवा बाप्पांनाच आपल्याकडे यायचं असतं. म्हणूनच आपण म्हणतो, मूर्ती आपण निवडत नाही, बाप्पांच आपल्याला निवडतात. अशीच एक मूर्ती माझ्या मनाला प्रचंड भावली. चला त्या मूर्तीबद्दल आपण कलाकाराशी गप्पा मारू. आता लास्ट टाइम आपण भेटलो होतो तेव्हा गणपतीची कामे जस्ट सुरू झालेली. आता असं वाटतं की सगळे गणपती बऱ्यापैकी झालेत, तर आता गणपतीचा सीझन पण लवकर आलाय जवळ. अजून किती काम? 90% झालेलं आहे. थोडं फायनल टचअप चालू आहे. गोल्डन राहिलेलं आहे, गोल्डन थोडं सजावट, त्यानंतर फायनल टचअप असतो, कुठे असतं पाट वगैरे मारणं. फायनल टचअप म्हणजे 90% आता झाले. मित्रांनो, मूर्त्या तर प्रचंड छान झालेत आणि ही माझी सगळ्यात आवडती मूर्ती आहे. चला या मूर्तीबद्दल दादांशी आपण थोडा गप्पा मारूया. तर दादा, या मूर्तीची काय खासियत आहे? खासियत असं म्हणजे श्रीकृष्ण अवतार आहे. म्हणजे याच्या हातामध्ये बासरी येणार, इकडे पाठीमागे मोर आहे, मोर पिसारा दिसतो. स्पेशली म्हणजे फेटा एक वेगळा युनिक स्टाईल आहे. याच्यासाठी आपण असे हिरे मोती लावून सजवणार आहोत त्याला. आता हे फायनल टचिंग चालू आहे. फायनल म्हणजे आता गोल्डन झाला,
मग याच्यामध्ये सगळे सजावट वगैरे आलं. आता याच्या हातामध्ये बासरी आली, श्रीकृष्ण अवतार आणि मोर हे कॉम्बिनेशन असल्यामुळे लोकांची पसंती, आवड, एक वेगळी स्टाईल असं एक आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकी छान, मेनली डोळे इतके छान झालेत मोराचे पण आणि गणपतीचे पण. असं वाटतंय ना दोघं एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत, एवढं रिअल वाटतंय की खूपच सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता. असं म्हणताय की अजून डेकोरेशन पेंडिंग आहे. मला तर गणपती कम्प्लीट दिसतोय, तर अजून याला काय करता तुम्ही? याला जी सजावट असते, सजावट जसं आता मी तुम्हाला सांगतो की ह्याला हिरे मोती लावले जातात. आता जस्ट दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला हे बघा, आता हे बघा, आता हे आता लावलेलं आहे, ह्याला हिरे मोती सजवलेले आहेत. हे सगळे असे हे लावलेले आहेत. हे असं सजावट पूर्ण झाली हे ओके. आता त्याच्यानंतर हा दगडूशेठ बघा, साध्यामध्ये आता हे सजवलेलं आहे. आता हा कमळात बसलेला आहे. ओके, हा बाल गणेश आहे. हा बैठक बघा श्वरेश्वर. म्हणजे याला पुरा तुम्ही हे पुरा आता हे जे सजावट झालेले आहे, धोतर नेसवलं जातं किंवा असं सजवलं जातं असं. आता हा फेटा सजवलेला आहे असं, ह्याचं वर्क बाकी आहे त्याच्यात. तर मग हा गणपती परत अजूनही अजूनही खुलून दिसेल. सुरेख दिसणार. जसं हे रिफ्लेक्ट होतं तसं परत हे सगळं सजलं हा. की तुम्हाला अजून त्याच्यातला गोडवा हे निर्माण होऊ शकतो असं. ओके दादा, मी आता जेवढ्या मूर्त्या बघितल्या ना, तुमच्यामध्ये ना लहान मूर्त्या पण आहेत आणि खूप मोठ्या मूर्त्या पण आहेत. तर काय रेंज आहे? रेंज असं छोट्यापासून 500 रुपयापासून 6,000, 7,000, 5,000, 4,000, 3,000 जसे साईज प्रमाणे, सजावट प्रमाणे पैसे ठरले जातात. ओके. आणि जर मला ही मूर्ती घ्यायची असेल तर मला कुठे यावे लागतील? कारण अशा मूर्त्या तर सिटीमध्ये मी कुठंच बघितल्या नाहीयेत. आता हे आमचं ठिकाण आहे मांजरीमध्ये आहे. मांजरी. चला, मला तर मन प्रसन्न झाले. इतक्या छान मूर्ती आहेत. धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे मला सगळ्या खूप काही गोष्टी समजल्या. तर तुमची जर परवानगी असेल तर मी एकदा सगळे व्हिडिओ हो अवश्य घ्या ना, घ्या. सगळं पूर्ण शूटिंग काय असेल ते करू. थँक्यू सो मच. काही गोष्टी आपल्याला थांबवतात कारण त्या सुंदर असतात, पण काही गोष्टी आपल्याला थांबवतात कारण त्या मनाला जवळच्या असतात. बाप्पा त्यापैकीच एक. आणि आता बाप्पांना घरी घेऊन जाण्याची लगबगही सुरू झाली आहे. ग्राहक येत आहेत, आपल्याला आवडलेले बाप्पा बुक करून ठेवत आहेत. कारण बाप्पा म्हणजे फक्त एक सण नाही, ते आपल्या घरात दरवर्षी येणारे खास व्यक्ती आहेत, ज्यांची आपण वर्षभर वाट पाहतो. म्हणूनच आपले आवडते बाप्पा दुसरं कोणी घेऊन जाऊ नयेत म्हणून आधीच बुकिंग करून ठेवायची काळजी. आणि खरं सांगायचं तर बाप्पा अजून दुकानात असतात, पण बुकिंग झाल्याक्षणी ते आपल्या मनात घरी आलेले असतात. आता वेळ आली आहे आपल्या आवडत्या बाप्पांना घरी घेऊन जाण्याची. बाप्पांना घरी घेऊन जा, कुटुंबासोबत त्यांचं मनापासून स्वागत करा, आरती करा, मोदकाचा प्रसाद घ्या आणि सुंदर आठवणी जपा. मूर्तीच्या बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर भेट द्या किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.